शिरडकर सरांचा मी काल परिचय करून दिलेला आहे, तरी आज जे काही नवीन जॉईन झालेले असेल त्यांच्यासाठी मी आणखी एकदा सरांचा परिचय करून देतो. शिरडकर सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद या कार्यालयामधून कृषी उपसंचालक या पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत 2018 मध्ये. तसेच त्यांनी आपल्या कृषी खात्यामध्ये वेगवेगळे पद भूषवली आहेत. विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद कार्यालयामध्ये विभागीय सांख्यिकी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच औरंगाबादच्या आत्मीय कार्यालयामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच आमची ही रामेती औरंगाबाद जी संस्था आहे प्रशिक्षण संस्था, यामध्ये सुद्धा सरांनी सहाय्यक संचालक म्हणून काम केलेलं आहे. तसेच देश पातळीवरची मॅनेज नावाची जी प्रशिक्षण संस्था आहे, तर त्या संस्थेमध्ये सुद्धा सरांनी कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून 3-4 वर्ष काम केलेलं आहे. सर आज देश पातळीवरच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत, तसेच आपल्या राज्य पातळीवरच्या ज्या रामेती आहेत, याला सर आपल्याला व्याख्याते म्हणून प्रत्येक याच्यावर उपलब्ध असतात. तर मी सरांना विनंती करतो की आजच्या मार्गदर्शनाला सरांनी सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. आता आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला. आणि आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की शेतकरी गट निर्मिती झाली, गट चांगले चालू आहेत, पुढे काय. आपण काल थोडीशी चर्चा केली की शेतकरी गटाची शेतकरी गट कसे स्थापन करायचे, का आवश्यक आहे आणि त्यातून काय फायदा होऊ शकतो. एक शेतकऱ्यांच्या संघटनाची पहिली पायरी जी आहे ते 15-20 शेतकऱ्यांना एकत्र आणून, समविचारी शेतकरी आहेत, एकाच उद्दिष्टाने काम करतात, एकच समान समस्या आहेत आणि त्यांना एकत्रित काम करण्याची इच्छा आहे, अशा लोकांना आपण ओरिएंटेशन देऊन, प्रशिक्षण देऊन एकत्र आणायचं. त्यांचा एक संघ, एक जिन्सी असा गट तयार करायचा की ज्या गटामध्ये शेतकरी जे आहेत ते सामाजिक, त्याच्यानंतर आर्थिक त्यांचं आणि त्याचबरोबर तांत्रिक या वेगवेगळ्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करू शकतील आणि एकमेकांना मदत होऊ शकेल. आता हे जे गट आहेत, आपण बघितलं की गट निर्मितीमध्ये ते 4 अवस्थातून जातात. म्हणजे पहिले फॉर्मिंग, गट निर्मितीची अवस्था. नंतर पाहिलं की स्टॉर्मिंग, म्हणजे थोडस पेल्यातले वादळ, कोण येणार, काय नाही, कसं करायचं, कशासाठी गट करायचा का नाही, हे सगळं आहे. तर ते स्टॉर्मिंग होईल. आणि स्टॉर्मिंग नंतर काय होईल की नॉर्मिंग होईल. आपल्या गटाची कार्यपद्धती ठरेल, नियमावली ठरेल आणि एकदा हे सगळं ठरलं, गटाचं नाव ठरलं, नोंदणी झाली गटाला सगळीकडे, की मग काय होतं की गट परफॉर्मिंग मध्ये जातो. प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होते, कामकाजाची अंमलबजावणी होते, उपक्रम वेगवेगळे हाताळले जातात. तर हे परफॉर्मिंग स्टेज मध्ये आहे. तर या 4 स्टेज मध्ये गट असताना पुढे चालून काही दिवसांनी गट थांबू पण शकतो, कारण त्याला ऍडजॉर्निंग स्टेज आहे. गटाचं उद्दिष्ट पूर्ण झालं, गटाचे काम संपले, उपक्रम संपला की गट थांबू शकतो. असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे की गटाला नवीन नवीन उपक्रम द्यायचे आहेत. हा एक मार्ग काल सांगितला. आणि ऍट द सेम टाइम आपण काय बघितलं की गटामधून आपल्याला एक असोसिएशन करता येईल का, वेगवेगळ्या गटांचं एकत्रीकरण करता येईल का, वेगवेगळ्या गटांना फेडरेशन करता येईल का. आणि ते जर फेडरेशन तयार केले तर गट जे आहे अजून टिकू शकतो. म्हणजे मंडळ केलं काही गटांचं मिळून, फक्त तांत्रिक कामासाठी एकत्र आले त्याला मंडळ म्हणू शकतो. काही आर्थिक आहे, मार्केटिंगचं काम आहे, त्यासाठी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण पुढे अंतर्भाव करू शकतो किंवा पुढचं पाऊल आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याची शेतकरी उत्पादक कंपनी आपण बनवू शकतो. तर आता हे जे आहे गटांचे फेडरेशन करायचे, हे गट बळकटीचंच काम आहे. पण त्याच्या आधी आपण बघू की एखादा गट आहे त्याच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी काय लागतं आणि ते झाल्यानंतर फेडरेशन कसा, यासाठी आपण बघू. आणि फेडरेशन झालं तर आपण काय म्हणलो की गटात राहून मला जर एखादा फायदा होत असेल तर मी जर समजा 4 गट एकत्र आले, 10 गट एकत्र आले, त्याचं असोसिएशन आहे, त्याचं फेडरेशन आहे, तर मला त्या गटातला जो फायदा आहे तो 10 पटीने वाढेल, तर 4 पटीने किंवा 5 पटीने वाढेल. तर हे सगळं घडू शकतं. म्हणून आपल्याला गटांचे एकत्र आणून त्यांचे संघ तयार करायचे. आता हे जे संघ आहेत हे करताना गट एक भक्कम पाहिजे ना,
गट हा पाया आहे सगळ्या गोष्टीचा, आणि गट जर समजा माहित असेल तर काय, म्हणून आपण काय बघितलं, सस्टेनेबिलिटी ऑफ ग्रुप जे आहे त्या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. गटाचं दीर्घकालीन काम चालेल, गट चांगला चालेल, यशस्वी चालेल, हे कशावर अवलंबून आहे? पहिली गोष्ट तर काय, गटामध्ये 3 प्रकारच्या गरजा असतात ते बघा. पहिली गरज काय, वैयक्तिक गरज आहे. दुसरी गरज काय आहे की संवैधानिक गरज आहे. तिसरी गरज काय आहे, गटाच्या एकत्र ठेवण्याच्या किंवा ग्रुप मेंटेनन्स नीड्स असं म्हणतात. मग आता पहिली जी वैयक्तिक गरज काय आहे, की गटामध्ये 15-20 सदस्य आहेत आणि या 15-20 सदस्यांना आपण सगळे सदस्य आहेत, मग त्या सदस्यांना वैयक्तिक लाभ काय होतो, माझा काय फायदा होतो, मला एखादं पद मिळतं का, मला काही त्याच्यातून आर्थिक फायदा होतो का, मला काही माझी तांत्रिक गरज आहे का, मला माझी शेती करताना एखादा अवजार पाहिजे तर ते कुठं मिळते, काय मिळते माहिती किंवा ते उपलब्धता होते का, काही मजुरांची माझी अडचण असेल तर ती सोडवल्या जाऊ शकते का. ते हे झाले वैयक्तिक लाभ. गटामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला गट तयार झाला की सगळ्यांचा भर कशावर असतो, वैयक्तिक लाभ काय होणार, आणि त्या वैयक्तिक लाभाच्या अनुषंगाने सगळे एकत्र आलेले असतात. तो जर लाभ नाही झाला तर काय होतं, एकेकाचा उत्साह मावळतो आणि ते पुढे येणार नाही. तर पहिले आपल्याला काय विचार करावा की वैयक्तिक लाभ काय असेल, काय नाही, काय देता येऊ शकेल, त्याची स्पष्ट कल्पना फार अपेक्षा न वाढवता. म्हणजे खूप जण काय म्हणतात, गट कसे तयार होतात आपण बघितलं, एखादी योजना आहे ते पाहून, एखादी योजनेमध्ये मिळणारं अनुदान पाहून, एखादा लाभ बघून जर गट तयार झाला तर तेवढा लाभ मिळाला, गट हे संपला, असंच होऊन जाणार. पण आपल्याला तसं नाही, गटामधून वेगवेगळे सामाजिक, आर्थिक आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन किंवा तांत्रिक विषयाचे वेगवेगळे पैलू जे आहेत किंवा ते लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे, म्हणून गट भक्कम असला पाहिजे. मग आता दुसरा गटाचा गरज काय, गटाला नाव पाहिजे, गटाची नोंदणी पाहिजे, गटाला काही एखादा उपक्रम पाहिजे, गटासाठी एखादी स्कीम पाहिजे. हे काय, हे म्हणजे काय, संवैधानिक गरजा झाल्या. इन्कम जनरेटिंग ऍक्टिव्हिटीज पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, काही सहली पाहिजेत, हे सगळे उपक्रम झाले. हे याला आपण संवैधानिक गरजा, कॉन्स्टिट्युशनल नीड्स ऑफ द ग्रुप म्हणून. आणि तिसरी जी गरज आहे, म्हणजे पहिली गरज वैयक्तिक झाली, दुसरी गरज जे संवैधानिक गरजा झाल्या, आणि तिसरी गरज कोणती झाली, तिसरी ग्रुप मेंटेनन्स. ग्रुप मेंटेनन्स नीड्स म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, ग्रुप मेंटेनन्स नीड्स म्हणजे असं असतं की गटामध्ये कधी कोणीतरी पुढाकार घेणारा पाहिजे, गटाला एकत्र आणणार पाहिजे, मोटिवेशन देणारा, प्रेरणा देणारा पाहिजे, कोणीतरी गटामध्ये समजा क्षुल्लक वादविवाद झाले तर ते सोडवणारा पाहिजे. काही माणसांना एवढंच असतं, गटात काहीतरी काम करायचं असतं, निरोप तर द्यावा लागतो एकमेकांना, संवाद करायला पाहिजे, तर संवाद सुरू करणारा, निरोप देणारा, एकमेकांबरोबर बोलणारा, लोकांना एकत्र आणणार पाहिजे. कोणीतरी म्हणलं पाहिजे की पुढची मीटिंग माझ्याकडे घेऊया, कोणीतरी म्हणलं पाहिजे की त्याच्यानंतर आपण असं करूया की गटाची जी मीटिंग आहे, ही मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये मी पुढाकार घेतो किंवा काही अजून नव्या गोष्टी पाहिजे तर नवीन संकल्पना सुचवणारा. ते हे जे आहेत हे कसे आहेत, ग्रुपच्या गरज आहेत. ग्रुपची गरज काय आहे की त्याच्यात चांगला लीडर पाहिजे, तसेच चांगले फॉलोअर पाहिजे. ग्रुपची गरज काय आहे की वादविवाद झाले तर ते मिटवणार पाहिजे. ग्रुपची गरज काय आहे, एकत्र राहण्याची, की मला एकत्र राहण्यामुळे बरं वाटलं पाहिजे ना, गटामध्ये आहे त्याचा ताण वाटलेला नाही पाहिजे. कोणीतरी तीच जातंय, आपल्यावर मस्करी करतं किंवा आपल्याला काही जमलं नाही तर त्याच गोष्टी ज्या आहेत पुढे पुढे आणतं, आपल्या उणेवाच दाखवत बसतं. असं जर वारंवार होऊ लागलं तर कोणी गटात येणार नाही. मग ते गटाचं ते वातावरण निर्माण करायचं, ह्याची गरज कोणाची आहे, म्हणजे ह्याची मूळ जबाबदारी कोणाची आहे, याची जबाबदारी जे गटाचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, किंवा जे गटामध्ये थोडस नेतृत्व करायला तयार आहेत ते पाहिजे. कारण गटामुळे एक आहे, प्रत्येकाचं नेतृत्व गुण वाढतं. नेतृत्व तिथे काही असं पण नाहीये की एक ठरलेलं आहे त्यांनीच करायचं, ते नेतृत्व सुद्धा बदलत राहू शकतं. आणि यासाठी ग्रुप मेंटेनन्स नीड्स या खूप महत्वाच्या आहेत, आणि बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. कारण काय, त्या गोष्टी अशा मोजता येत नाही. दुसरी गोष्ट, त्या गोष्टीमध्ये काही लाभ नाही असा देण्यासारखा कोणाचा, सगळ्या ह्या कशा आहेत, अदृश्य स्वरूपात आहेत, इंटँजिबल गोष्टी आहेत, आणि म्हणून याकडे दुर्लक्ष होतं. मग तुम्ही किंवा जे ग्रुप प्रमोटर एनजीओ आहेत किंवा आपण शासन यंत्रणा किंवा विस्तार यंत्रणा म्हणून गटाच्या कोणत्या गरजा पूर्ण करू शकतो, बाहेरून येणारा माणूस हा गटाच्या संवैधानिक गरजा पूर्ण करू शकतो. म्हणजे गटाची निर्मिती झाली आहे,
आता गटाची नोंदणी आपण आत्मामध्ये नोंदणी करून देतो, ते आपण मोठी सर्व्हिस देतो ना. त्याच्यानंतर आपण एखादी योजना आहे, जसं आपण काल आपण बोललो की सेंद्रिय शेतीची योजना, त्यात गट आहे, त्याला गट शेतीची योजना, त्याच्यासाठी तो गट रजिस्टर झाला आहे. उद्या चालून शेतकरी उत्पादक कंपनी करायची, काही गटांनी एकत्र यायचे, त्याची नोंदणी आपण करून दिली आहे, गटाचं नाव आहे. त्यानंतर गटाच्या नावाने बँकेमध्ये खातं उघडून देण्यासाठी कोणतीतरी बँक तयार आहे, आपण पत्र दिलंय त्यासाठी. तर या संवैधानिक गरजा, एखादी स्कीम, त्याची सबसिडी हे आपण देऊ शकतो. याच्या पलीकडे शासन यंत्रणा म्हणते की आमचा रोल संपला, पण खरं जे आहे वैयक्तिक गरजा आणि त्यांच्या ग्रुप मेंटेनन्स नीड, या दोन गोष्टीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. या तीन गोष्टीचा जिथे मिलाप होतो, या तीन गोष्टीमध्ये जिथे बॅलन्स ठेवला जातो, त्याच ठिकाणी गट चांगले चालतात. म्हणजे आम्ही एक खूप वेगवेगळ्या गटांचा अभ्यास केला होता. त्याच्यानंतर रबर बोर्डचं जे आहे केरळमध्ये जाऊन पण मी काही अभ्यास केला होता. तर तिथे रबर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे आणि हे फार जुनी गोष्ट आहे. म्हणजे आता हे शेतकरी उत्पादक कंपनी, एफपीओ वगैरे सगळ्यांना निदान माहिती झालेली तरी शब्द आहेत तेव्हा. तर त्या ठिकाणी काय दिलं की काही जे रबर प्रोड्युसर असोसिएशन आहे ते चांगलं चालतात, काही नाही चालत. त्याचं कारण काय, ग्रुप मेंटेनन्स नीड जे आहेत, जिथं दुर्लक्ष झाल्या, जिथे नेतृत्व नाही, जिथे कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन नाही, जिथे कोणी मोटिवेट करणार नाही, जिथे पहिलं काम झालं त्याच्यावर देखभाल करणार कोणी नाही, किंवा फॉलोअप नाही ना, की आपली स्कीम आहे, स्कीम राबवली, पुढे काय करता येते. जसं आता पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टमने जर समजा आपण सेंद्रिय काही उत्पादन करणार असो, गटातले 4-5 जण पाहिजेत की ते बरोबर चाललंय का नाही. कोणी जर एखाद्या मध्येच काही केमिकल वापरत असेल तर त्याला थांबवणार सुद्धा गटातलाच माणूस पाहिजे. कोणी जर विचारत असेल की याला काय पर्याय, तर ते पर्याय आणून ते उपलब्ध करून देणार सुद्धा गटातलाच माणूस पाहिजे. कारण बाहेरच्या व्यक्ती कशा अधूनमधून मदत करू शकतात गटाला. तर हे ग्रुप मेंटेनन्स नीड्स, याची जर काळजी नीट घेतली, आणि जे गटामधले काही जे आहेत, काही लोक असे असतात की ते फार पुढाकार घेणार नाहीत, फार काही नाही, थोडाफार लाभ झाला तर गटामध्ये टिकून राहणार आहे, तसे वैयक्तिक गरजा त्यांच्या पूर्ण होतील याच्याकडे बघणे हे आवश्यक आहे. तर या तीन गोष्टीचा बॅलन्स ठेवून आपला ग्रुप चांगला चालू आहे असं गृहीत धरा. ग्रुप चांगले चाललेले आहेत, आता पुढे काय, गटाच्या नंतर पुढे काय करायचं. तर ते गटाच्या नंतर पुढे आहे उत्पादक संघ बनवणे किंवा गटाचे संघ बनवणे. आणि त्या विषयावर आता आज आपल्याला थोडस भर देऊन बघायचं की गटाचा संघ बनवायचा की कशासाठी, वाय एफपीओ, का फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, का फार्मर प्रोड्युसर कंपनी, आणि ते बनवताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे, या गोष्टीवर आपण आता चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी मी काय करतो, परत काल जसा मी माझा व्हाईट बोर्ड वापरला होता तसंच आपल्या पुढे थोडंसं काही गोष्टीचं प्रेझेंटेशन करायचं असतं, तर ते बोर्ड वापरून मी करेल स्लाइडच्या ऐवजी. आणि आपण त्या प्रेझेंटेशन मध्ये फक्त मला फीडबॅक द्यावा की मी जे काही लिहिणार आहे ते दिसतं का, व्यवस्थित शेअरिंग होतं का. तर मी आता स्क्रीन शेअरिंग सुरुवात करतो आहे. आता हे लिहिलंय मी, काय लिहिलंय, गटाच्या गरजा, हे दिसतं का आपल्याला. हो हो दिसतंय सर. ओके, थँक्यू. तर आपण बघितलं की गट आहे, गटाच्या 3 प्रकारच्या गरजा आहेत. व्यक्तिगत गरजा, दुसरे आहे संवैधानिक, आणि तिसरे आहे गट टिकवण्याच्या किंवा मेंटेनन्स नीड्स म्हणतात त्याला. तर मेंटेनन्स नीड्स जे आहेत या कशा आहेत, सोशल नीड्स आहेत. या कशा आहेत, वैयक्तिक लाभ काही आहे का, व्यक्तिगत काही आपल्याला त्यातून शिक्षण मिळणार आहे का, माहिती मिळणार आहे का, त्यानंतर काही मदत मिळणार आहे का, जसं मी म्हटलं किंवा मजुरांच्या अडचणी, काही अवजारे असतात, काही बियाणं आहेत, अवजारे, इनपुट, याची काही उपलब्धता होणार आहे का, निविष्ठा, हे झाले व्यक्तिगत लाभ.
संवैधानिक लाभ जे आहेत ते संवैधानिक गरजा कोणत्या आहेत की गटाला, प्रत्येक गटाला काय पाहिजे, एक तर नोंदणी पाहिजे गटाची, रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशन शिवाय गटाला काय की अस्तित्वच नाही असं, म्हणून नोंदणी. जसं आपण आत्मातून नोंदणी करतो, संवैधानिक गरज आहे, ही पहिली पूर्ण झाली. दुसरी काय, बँक खाते. तिसरी गरज काय असते की उपक्रम पाहिजे, योजना. उपक्रम गटाने सुरू केला तर स्वतःचा असू शकतो किंवा शासकीय असतो की योजना आहे की ज्याच्या मार्फत ते उपक्रम मिळतात, लाभही मिळतात. मग त्याच्यामध्ये प्रशिक्षण सुद्धा हा लाभच आहे. आज जर आपण बघितलं तर अनेक प्रशिक्षण आपण फ्री ऑफ कॉस्ट घेतो म्हणून ते कळत नाही, पण तुम्ही बाजारात गेला तर तुम्हाला जर एखादं संवाद कौशल्याचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर 3,000 रुपये तरी घेतात. आता मी एक मित्र आहेत माझे, त्यांचं एक ट्रेनिंग प्रोग्राम असतो, ऑनलाईन प्रोग्राम घेतात, 2 तासाचा प्रोग्राम आहे, 2,999 रुपये त्यांनी फीस ठेवलेली. पण भरपूर आहे. त्या प्रशिक्षण हा सुद्धा एक मोठा लाभ आहे. तर याकडे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. नोंदणी, बँक खाते, उपक्रम, योजना, प्रशिक्षण, त्यानंतर गटाचं जे आहे कार्यालय कुठं असावं, कसं काम करावं, कोणाच्या घरी करावं, पदाधिकारी काय असावेत, आणि त्याचे वेगवेगळे गटाचे जे कामकाज आहेत त्याचे प्रोसिडिंग बुक्स आहेत. तर याला म्हणजे गट कामकाज इतिवृत्त, नोंदवह्या, या सगळ्या कशा असाव्या, त्याचे फॉर्मॅट आहेत काय नाही हे आपण हे करून देतो. ह्या संवैधानिक गरजा झाल्या. बहुतांश वेळा जे एनजीओ असतात किंवा शासकीय यंत्रणा असतात या पूर्ण करण्यावर भर असतो. आणि मग इथे जे आहेत पुढच्या गरजा कोणत्या आहेत, गट टिकवण्याच्या गरजा ज्या आहेत, नेतृत्व पाहिजे, पहिली गोष्ट. कोणी पुढाकार घेणार पाहिजे, गटामध्ये संवाद पाहिजे, गटामध्ये परस्पर विश्वास पाहिजे. हा कुठून आणणार? गटामध्ये वादविवादाचं निराकरण करणारे पाहिजे. गटामध्ये जे आहेत की जो संवाद आहे, नेतृत्व जसं आहे तसंच गटाचं फॉलोअर्स पण पाहिजेत ना. नाही तर नुसते सगळे सांगणारे झाले तर काही नाही. पुन्हा जे आहे गटामध्ये जे उपक्रम घेतात त्याचा सांघिक पाहणी, सूचना, प्रशंसा. जसं आता आपण एखादं प्रात्यक्षिक घेतलं, त्या प्रात्यक्षिकाला जर सगळ्या 10-20 लोकांनी भेट दिली तर त्याच्यात काय तंत्रज्ञान वापरलं ह्याची चर्चा होईल. आणि मग समजा एका गटातल्या 2 सदस्यांनी चांगलं केलंय तर बाकी लोकांनी पाहणी केली तर त्यांना पण उत्साह वाढेल. तर हे जे आहे मोटिवेशनचं आहे, हे म्हणजे प्रेरणा. हे कुठून होईल? हे गटातल्याच लोकांनी करायला पाहिजे, आणि करायला पाहिजे याची फक्त आपण जाणीव देऊ शकतो त्यांना. मग आता ह्या संवैधानिक गरजा म्हणजे आपण जर बघितलं इथे तर या 3 प्रकारच्या ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये पर्सनल नीड्स, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल नीड्स, आणि या झाल्या ग्रुप मेंटेनन्स नीड्स. आता या जिथं ओव्हरलॅप होत आहेत यातून काय होतं, खरं म्हणजे गट एकत्र राहतो. एकत्र राहण्यासाठी कुठला धागा पाहिजे आहे गटाला, एक सूत्र पाहिजे आहे, आणि हे सूत्र आपण या 3 गरजा पूर्ण ज्याच्यातून होतील असं सूत्र त्यांना उपलब्ध करून देतो. हे झालं तरी सुद्धा चांगल्या गोष्टीलाही माणसं कंटाळू शकतात. मग अशा वेळेला आपल्याला पुढे काय करायचं आहे की गट तयार झाले तर गटांचं आपल्याला संमेलन करायचं आहे. म्हणजे आता एक गट झाला आहे, याच्यामध्ये 15-20 लोक आहेत. दुसरा गट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 20 लोक आहेत. तिसरा गट आहे आणि त्या गटामध्ये सुद्धा काही लोक आहेत, असे गट आहेत. चौथा गट आहे, या चौथ्या गटामध्ये आहेत. मग आता आपल्याला कसं आहे, या सगळ्या गटांना एकत्र आणायचंय. याचं काय करायचंय,
मंडळ म्हणा, संघ म्हणा, इंग्रजीमध्ये फेडरेशन म्हणा किंवा असोसिएशन म्हणा. असोसिएशन हे तयार करायचे. मंडळ, संघ, फेडरेशन, असोसिएशन. यातून काय होतं की हे जे गट आहेत, ह्या गटाचा मंडळ जो आहे हा फेडरेशन मुळे हे टिकून राहतात, कारण लाभ वाढतात ना. जिथे एका गटात असणार लाभ आहे ते 3-4 टाइम्स वाढला. आता आपल्याला बघा, असं जर संघ आहे आणि फेडरेशन आहेत ज्याची सुरुवात एका छोट्या गटातून झालेली आहे, त्याचं एक सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं क्लासिकल उदाहरण काय? द्राक्ष बागायतदार संघ. जो संघ स्थापन झाला म्हणजे गट स्थापन झाले कशासाठी झाले की द्राक्ष लावले, त्याच्यावर कीड रोग कोणते आहेत, काय नाही, औषध कुठले फवारणी केले पाहिजेत, कोणते खत दिले पाहिजेत हे विचारण्यासाठी गट तयार झाला. आणि तो सारखा कृषी विद्यापीठात जाऊन शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी जायचा. पुन्हा गटाची छाटणी करणारे लोक, एक आपलं द्राक्ष छाटणी करणारे जे लोक आहेत त्या लोकांना भेटणे, त्यांचं एकमेकांना टर्न बाय टर्न उपलब्ध करून देणे, यासाठी गट तयार झाले. आणि तेच जे गट आहेत हे गट परत आता एकत्र त्याच्यातले सदस्य आले आणि त्या सदस्यांनी संघ तयार केला. हा संघ बघा किती मोठा झालेला आहे. सुरुवात काय शेतकरी गटातून झालेली. त्या गटाचं काय झालं, 8 गावाच्या गटांचं गावाच्या पातळीला मंडळ तयार झालं आणि त्या मंडळाचं एकत्रीकरण झालं आणि एक मोठा संघ तयार झाला. आता त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे म्हणजे जे लोक आता पूर्वी कृषी विद्यापीठात यायचे, काय विचारायला यायचे की कुठलं औषध फवारावं, तेच लोक आता, मी एकदा मुंबईला गेलो होतो, आपल्या सचिव साहेबांकडे मीटिंग होती आणि त्या ठिकाणी मी बघितलं की हेच मंडळी आली की जे विचारायला यायचे की आधी कोणतं औषध फवारावं. ते म्हणजे साहेबांनी विचारलं त्यांना काय आहे तुमचं, म्हणजे अडचण काय, तुम्हाला काय माहिती पाहिजे. तर माहिती वगैरे काही नाही पाहिजे, अडचण काही नाहीये, आम्हाला एक मॉलिक्यूल आहे जे भारतात उपलब्ध नाही, परदेशात आहे, फक्त ते आणण्याची परवानगी द्यावी. म्हणजे हा संघ इतका मोठा झाला की आता त्यांच्या स्वतःच्या व्हरायटीज काढतो, स्वतःचे इनपुट जे आहेत, जे इनपुट भारतात नाही ते सुद्धा मागवून घेतात. तर ही ताकद कशाची आहे? ही संघटनाची ताकद आहे. म्हणजे आपण शेतकरी गट किती छोटा आहे असं समजायची गरज नाही, तर ते एकत्र आले तर काय होतं. म्हणून जे आपल्याकडे म्हणतात थेंबे थेंबे तळे साचं, त्याच्यासारखं काम होतं. तर आज आपल्याला गटाच्या पुढचं व्हॉट नेक्स्ट, तर नेक्स्ट इज दी FPO, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. आता हे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन याची गरज काय? गटाची पण गरज जी आहे ती याची आहे, कारण गटाची ही मोठी व्याप्ती आहे, गटाचं हे मोठं स्वरूप आहे, हे विशाल रूप आहे. काही 10, 20, 25 गट एकत्र आले आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार झाले. तर हे कसं घडतं, काय आपल्याला घडवायचं याच्या मार्फत? तर पहिली तर गोष्ट काय, शेतीमध्ये महत्वाची अडचण काय बघा, आपण मानून चालतो की पैशाची आर्थिक अडचण आहे, आपण मानून चालतो की शेतकऱ्यांना कोणती अडचण आहे की तांत्रिक माहिती नाहीये, तंत्रज्ञानाची अडचण आहे. पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलात तर शेतकऱ्यांना ती अडचण नाहीये. शेतकऱ्यांना कोणती अडचण आहे? क्रेडिट, भांडवल, तुम्हाला असं दिसेल. दुसरी अडचण काय आहे? निविष्ठांची उपलब्धता. तिसरी अडचण काय आहे? मजुरांची उपलब्धता. तांत्रिक अडचण नाही का? आहे, ती तर आहेच आहे, परंतु तंत्रज्ञान आहे, पण तंत्रज्ञानाला वापरासाठी ज्या अनेक गोष्टी लागतात ते आहे. मनुष्यबळ नसतं, मजूर नसतात, निविष्ठांची उपलब्ध नाही, क्रेडिट नाहीये. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की शेती कशी आहे, आज आपण म्हणतो अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचं संख्या वाढते. माझा अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहे, त्यांचं बेसिक अडचण कोणती आहे? पहिली गोष्ट तर शेती जी आहे, स्मॉल होल्डिंग जी आहे, ही स्मॉल होल्डिंग कशी आहे, ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी नाहीये त्यांना. म्हणजे त्यांच्या आर्थिक गरजा ज्या आहेत आपल्या कुटुंबाच्या,
त्या गरजा पूर्ण करू शकत नाही, म्हणून इकॉनॉमिकली अनफिजिबल व्हायला लागलेत बऱ्याच ठिकाणी. किंवा मजूर लावायचे तर मला किती लागते मजूर, माझं 2च एकर शेती आहे, तर तेवढ्यासाठी कोणी मजूर पटकन येणार नाही. मग आपल्याला काय करायचं की ते मजूर आपल्याला उपलब्ध करता येत नाहीत, रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध करता येत नाहीत, कारण आपल्याला 1-2 एकर साठीच पाहिजे ना, कोण येणार. आपली बार्गेनिंग पॉवर कमी आहे. कुठे जर गेला तर तुम्ही काही खरेदी करत असाल तर तुम्ही एवढं कमी खरेदी करता की त्याच्यामध्ये आपल्याला काही तिथे निगोशिएशनच करता येत नाही, बार्गेनिंग पॉवर कमी आहे. त्याच्यानंतर आपला ऍक्सेस जे आहे ते कमी आहे, ऍक्सेस लो, कारण मी स्मॉल फार्मर आहे. मी आता कुठं जाणार, मला जर समजा जिल्ह्याच्या ऑफिसला जायचं काम करायचं आहे तर तिथे जायला मला जाण्या येण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, कोणाला भेटावं कळत नाही, तिथे गेल्यावर कोणी भेटेल बोलेल असं काही नाही. तर मग यासाठी काय करावं लागतं, यासाठी एकत्र यावं लागतं, संघटन. म्हणजे YFPO त्याच्यामध्ये असं आहे की वाय ग्रुप्स ते थोडस मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की गटांच्या मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या करताना छोट्या प्रमाणात करत होतो तेच मोठ्या प्रमाणात करायचंय. मग आता ज्या वेळेला फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणतो तर ही जी आहे हे काय बाबा, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, FPO ही वेगळी आहे आणि FPC वेगळी आहे. आता फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्याचे नियम वगैरे आपल्याला पुढच्या टप्प्यात सांगायचे, पण तुम्ही जर ही आकृती लक्षात ठेवला तर तुम्हाला ही सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतील. हे गट आहे, पहिला, दुसरा गट 2, तिसरा गट 3, 4, गट 5 आणि गट 6 आहेत असे समजा. या 6 गटांमध्ये किती आहेत, 20 लोक आहेत. तर साई दोन्ही किती झाले, इथे 120 लोक झाले, 120 शेतकरी. आता ह्या 120 शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, याच्यातून 1-2 सदस्य प्रत्येकाने दिले. 6 गटाचे किती झाले, 6 सदस्य किंवा 7-8 सदस्य झाले. या सदस्यांचं मिळून इथं संघ झालेला आहे. हा कोणता संघ आहे, हा उत्पादक संघ आहे. म्हणून FPO, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक संघ. हा संघ सुद्धा याची पण नोंदणी करता येते जशी गटाची केली. आणि या संघाला पुढे चालून ऍग्री बिझनेस करायचा असेल तर तो बिझनेस करण्यासाठी त्याच्या वतीने काम करणारी एक एक्झिक्युटिव्ह बॉडी किंवा बिझनेसची बॉडी जी आहे ती FPC असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी. आणि ही फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे FPC, त्या कंपनी सोबत जे काही संचालक मंडळ असेल, याच्यातून एक घेतला, इकडून एक घेतला, ते असे 5 ते 10 लोकांचा संचालक मंडळ असेल. याचे सगळे नियम आपण पूर्ण डिटेल मध्ये बघू, याचे फायदे तोटे पण बघू. पण त्याच्या आधी FPO ही पहिली पायरी. FPO जर स्ट्रॉंग असेल तर FPC, फार्मर प्रोड्युसर कंपनी, चांगल्या प्रकारे रन होईल. कारण इथे यांना काय करायचं आहे, कृषी व्यवसाय करायचा आहे. इट इज नॉट ओनली फार्मिंग बट इट इज अ ऍग्री बिझनेस. ऍग्री बिझनेस का करायचा आहे की आज जर तुम्ही बघितलं तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन आलं, परंतु कॉस्ट ऑफ कल्टिवेशन खूप वाढलेली आहे, म्हणून तिकडे पण मार बसतोय. आणि बाजारात गेलं तर बाजारभाव पण व्यवस्थित मिळत नाही, म्हणून तिकडून पण मार बसतो. मग या दोन्हीकडे एक जर बिझनेस म्हणून बघितलं तर हाऊ टू लिमिट द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन याच्यावर काम करता येईल. आणि दुसरी गोष्ट, हाऊ टू गेट द प्रीमियम मार्केट रेट. मग त्यासाठी काय करावं लागेल, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या करायच्या ते एक दुसऱ्या माणसाचं काम नाहीये. आपण म्हणतो प्रोसेसिंग करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, पण एकाने काय करणार आहे. आपण म्हणतो त्यांनी मार्केटमध्ये एकदाच नेऊन विकू नये, आपण ठेवायचं कुठं, स्टोरेज. मग स्टोरेज फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रोव्हाइड करू शकते, किंवा FPO त्यांचं स्टोरेज म्हणजे जे आहे गोदाम हे तयार करून प्रोव्हाइड करू शकतात. तर FPO काय करतात आणि FPO काय आहे. आता FPO जी आहे ती कशी असू शकते, आता हे जे एक मॉडेल सांगितलं आहे त्याचप्रमाणे
वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या, त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया. तर जेव्हा आपण एफपीओ हा शब्द वापरतो, याच्यामध्ये शेतकरी उत्पादक संघ मराठीमध्ये आपण म्हणूया, या संघाला कसा संघ होऊ शकतो? एक 15-20 गटांचं संमेलन असं पण होऊ शकतो. हे कसे आहेत? हे शेतकऱ्यांचे गट आहेत किंवा ग्रुप ऑफ फार्मर आहेत. पण कशासाठी आलेले आहेत? हे जे आहेत विशिष्ट उद्देशाने एकत्र आलेले शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे गट. आता विशिष्ट उद्देश काय असू शकतो? विशिष्ट उद्देश असू शकतो प्रक्रिया करणे. विशिष्ट उद्देश असा असू शकतो की कुठेतरी धरण बांधलेले, धरणाचं पाणी टर्न बाय टर्न व्यवस्थित घ्यायचं आहे. कुठेतरी उपसा सिंचन योजना आहे, लिफ्ट इरिगेशन आहे, 50-60 लोकांनी मिळून तयार केली, तर त्यासाठी एकत्र. तर हे रिसोर्स शेअरिंग साठी आलेले असू शकतील किंवा ऍग्री बिझनेस करण्यासाठी आलेले असू शकतील किंवा एखाद्या समस्याग्रस्त असतील. एकच समस्या आहे, प्रत्येकाला पाण्याची अडचण आहे, सगळ्यांनी मिळून लिफ्ट इरिगेशन केलं, की कुठल्या तरी गरज याच्यासाठी पूर्ततेसाठी एकत्र आलेले शेतकरी आहेत. आणि हे शेतकरी कसे आहेत? यांच्याकडे वैयक्तिक शेतकरी नाही आहेत, यांच्याकडे एक चांगलं शेतकरी गटाचं एक पक्क स्वरूप संघटन आहे. आणि हे जे संघटन आहे, हे शेतकरी उत्पादक संघ काय करतो की या शेतकरी गटांना किंवा जमा झालेले 50-60-100 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना काय देतो? या शेतकऱ्यांना औपचारिक सदस्यता देतो. म्हणजे नुसतेच माझ्या गटात आहेत किंवा माझ्या संघात आहेत असं नाहीये, संघाची सदस्यता आहे. यू गेट ए फॉर्मल मेंबरशिप. आणि ही फॉर्मल मेंबरशिप जी आहे ही घेऊन लोक एकत्र आलेली या उत्पादक संघामध्ये. आणि ही जी फॉर्मल मेंबरशिप दिल्या जाते, नंबर 2 दुसरं काही, या गटात येणाऱ्या प्रत्येकाला एक सदस्याला एक स्टेटस दिला जातं किंवा तो या गटाचा सदस्य आहे. आणि या संघाला सुद्धा एक स्टेटस आहे आणि ते शेतकऱ्यांच्या साठी विविध सेवा आणि उपक्रम राबवतात. असं नाही की नुसतंच शेतकऱ्यांचं संघटन करून ठेवलंय. एफपीओ त्यालाच म्हणता येईल की जे शेतकऱ्यांसाठी विविध सेवा व उपक्रम करतायत. म्हणजे यांचं एक स्वतःच नोंदणी झालेली आहेत शेतकरी उत्पादक संघ. एकाच उद्दिष्टाने आलेले शेतकरी आहेत, काही गरज भागवण्यासाठी आलेले आहेत. हॅव ए फॉर्मल मेंबरशिप, दे हॅव ए स्टेटस. आणि हे स्टेटस जे आहे, दे ऑल्सो अंडरटेक द फंक्शन फॉर इट्स मेंबर्स. शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या सेवा व उपक्रम राबवतात. आणि कोणासाठी राबवतात? सदस्यांसाठी. शेतकऱ्यांसाठी म्हणजे इथं आपण म्हणले सदस्य शेतकऱ्यांसाठी, सर्वांसाठी नाही. मग आता यांच्यासाठी झाल्यावर जर वेळ आणि शक्ती उरली तर बाकीच्या नाही करतील गावातल्या. पण हे जे शेतकरी आहेत हे आणि विशिष्ट नियम आणि कायद्याने बांधलेले आहेत. आता इथे बघा, गट आहे तर गटावर कायदा नाही, गटावर फक्त नियम आहे. आपण काल बघितलं होतं, आताही सकाळी बघितलं. गटाची नियमावली असू शकते, पण शेतकरी उत्पादक संघाची नुसती नियमावली असणार नाही, त्यांचे बायलॉज पण असतील. मी काय हे म्हणलं की दे हॅव ए बायलॉज आणि दे हॅव रूल्स. हे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून ह्या शेतकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रम राबवताना नियम आहे किंवा कोण सदस्य त्यासाठी काय द्यायचं, त्याच्याकडून समजा फीस घेत आहे तर किती फीस घ्यायची आहे, मग त्याच्या फीसच्या परताव्यामध्ये त्याला काय, समजा एखाद्या उत्पादक संघाला फायदा झाला तर काही त्याला डिव्हिडंड द्यायचे का, हे सगळे कायदे त्यांनी केलेले आहेत. ह्याची पहिली पायरी काय आहे?
संघ बनवण्याचे ते आपण आता म्हणलं की पहिले तर शेतकऱ्यांचे 15 ते 20 शेतकऱ्यांचे गट गाव पातळीवर तयार करणे, म्हणजे विलेज लेवलचं काम आधी पहिले करणे, की यालाच आपण काल काय म्हणलो होतो की FIG म्हणता येते, फार्मर इंटरेस्ट ग्रुप, किंवा याला कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप पण म्हणता येते, CIG. म्हणजे FIG काय आहे, समजा सेंद्रिय शेतीसाठी एकत्र आले, यांचा इंटरेस्ट काय आहे, सेंद्रिय शेती हा इंटरेस्ट आहे. फार्मर इंटरेस्ट ग्रुप हे सेंद्रियसाठी एकत्र आले. जर समजा सिंचनाच्या व्यवस्थापनासाठी आले तर काय झालं, त्यांना बाकी कोणते पिकं घेतील पण सिंचनाचं पाण्याचं एकत्र वापर करण्यासाठी आले फार्मर इंटरेस्ट ग्रुप. म्हणून फक्त मार्केटिंगसाठी एकत्र आले, उत्पादन काही असू द्या, म्हणून दे आर कॉल्ड फार्मर इंटरेस्ट ग्रुप, FIG, किंवा यांना कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप पण म्हणलं जातं, CIG. CIG काय आहे, कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप. आता हे जे कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप आहेत, हे कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप कशासाठी असू शकतात, हे कमोडिटी ग्रुप एका कमोडिटीच्या भोवती, कमोडिटी म्हणजे ज्याच्यातून व्यापार होऊ शकतो, ज्याच्यातून अर्थार्जन होऊ शकतं. म्हणजे आता कसं आहे, कापूस उत्पादकांचा गट, मोसंबी उत्पादकांचा गट, सोयाबीन उत्पादकांचा गट, याला आपण काय, हे कशाने बांधलेले, कमोडिटीच्या संदर्भात एकत्र आलेले. असं नाही की एकाच कमोडिटीला असतील, याच्यामध्ये तुम्हाला 4-5 कमोडिटी घेता येतील. अगदी पशुपालक जे आहेत, शेळी पालन या विषयासाठी एकत्र आलेले आहेत, तो सुद्धा एक कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप झाला. तर आता हे जे ग्रुप आहेत, या ग्रुप तयार झाल्या आणि या गटामध्ये जे FIG आणि CIG आले, CIG यांचं एकत्र संघटन किंवा असोसिएशन हे त्यांनी तयार केले. की हे जे तयार केलेले याला आपण FPO म्हणणार, हे संघटन तयार केलं FPO. आता हे जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे आहेत, हे गाव पातळीवर काही गट एकत्र येतील किंवा गाव पातळीवर डायरेक्ट शेतकरी एकत्र येतील, मग त्या शेतकऱ्यांना काही काम देतील. आणि याला एक मेंबरशिपचं एक प्रिन्सिपल ऑफ मेंबरशिप असेल, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ मेंबरशिप, सदस्यता कोणाला द्यायची, केव्हा द्यायची, कोणाला द्यायची नाही, हे जे आहे मेंबरशिपचं प्रिन्सिपल ठरलेलं असेल. मग त्यांच्या बायलॉज मध्ये जे आहे त्यानुसार मेंबरशिपची हे होईल. आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मग त्याप्रमाणे सदस्यता देतील आणि सदस्यता देऊन त्यांना एकत्र घेतील. आता सदस्यता देताना सुद्धा काय पुन्हा काय आलं त्यांचं, की कॉमन इंटरेस्ट काय आहे, विशिष्ट उद्दिष्ट, एक काही समस्या सोडवायची का, काही कॉमन गरज आहे का, ती गरज पूर्ण करायची का, त्यासाठी एकत्र आले. आणि हे जे मेंबर आहेत यांना काय काम करतील, कोणतंही FPO जे आहे, FPOचं नावच काय आहे, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक संघ. म्हणजे उत्पादनाला काय लागतं, उत्पादनाला पहिलं तंत्रज्ञान लागतं, म्हणजे तंत्रज्ञान विषयक सेवा. म्हणजे यांच्या सर्व्हिसेस कोणत्या असतील बघा, FPO सर्व्हिसेस असतील, एक तंत्रज्ञान, दुसरी काय असेल या ठिकाणी इनपुट रिलेटेड, तिसरी सर्व्हिस काय असेल या ठिकाणी क्रेडिट रिलेटेड, चौथी सर्व्हिस काय असेल या ठिकाणी की यांना काही मेकॅनिझम, फार्म मेकॅनिझम असतील, म्हणजे सुधारित अवजारांची उपलब्धता. म्हणून आपल्याकडे एक संकल्पना आली की अवजारे बँक,
अवजारे बँक केली आहे गटाने आणि त्या अवजारे बँक केल्यावर त्या समजा या एफपीओ मध्ये 200 सदस्य आहेत, त्या 200 सदस्यांसाठी हे अवजारे उपलब्ध करून देतील. त्याच्यासाठी तर अवजारे दिलेले आहेत ना. मोठमोठे अवजार आहेत, कोणी हार्वेस्टर घेतले, हार्वेस्टिंग मशीन आहेत, मग ते एफपीओ जे आहे हार्वेस्टिंग मशीन सगळ्यांसाठी वापरणार. तर या ठिकाणी हे सगळं करत असताना जे सदस्य आहेत त्याचे जे नियम आहेत, ज्याला एकदा सदस्यता दिली तो काय झाला, याचा पार्टनर झाला, भागीदार. कोणाचा भागीदार झाला? एफपीओचा भागीदार झाला. समजा एक शेतकरी एफपीओचा सदस्य आहे, तर तो काय झाला? पार्टनर किंवा भागीदार झाला. आणि हे सगळे पार्टनर जे आहेत ते भरपूर आहेत ना, 2-4 पार्टनरचं काम नाही आहे. म्हणून कोणती पार्टनरशिप कशी टिकते? पार्टनरशिप टिकते परस्पर विश्वास, पारदर्शकता, काम चाललंय काही नाही सगळ्यांना घेऊन चालले आहेत. त्याच्यानंतर जे भविष्य काय करणार आहेत याची माहिती किंवा ह्याचं व्हिजन म्हणू आपण, की एखाद्या एफपीओने पुढे काय उपक्रम करणार आहे, पुढल्या वर्षी काय करणार आहे, याचं पूर्ण त्यांचा प्लॅन ऑफ ऍक्शन रेडी आणि ती व्हिजन आहे आणि ती व्हिजन ते सगळ्यांना सांगतायत. आणि या सगळ्या या त्याच्यात नियमाने तयार झालेली एफपीओ आहे, त्यामध्ये आलेले सगळे जे शेतकरी आहेत किंवा गट आहेत हे या परस्पर विश्वास, पारदर्शकता, व्हिजन याच्याने काम करतील. म्हणजेच काय होईल? परस्पर संबंध टिकवण्यावर सुद्धा भर आहे. हिअर इट इज नॉट ओनली अ कंपनी बट ए कंपनी which is interested in developing, maintaining and improving the relationship. तर या ठिकाणी हे एफपीओ आहे. आता एफपीओ अजून काय आहे? कोणाला आपण एफपीओ म्हणणार? प्रोड्युसर कंपनीच्या पुढे ती त्या कंपनी ऍक्ट खाली नोंदणी आहे, पण त्याच्या आधी काही एफपीओ कंपनी ऍक्ट खाली नोंदणी झाले का? नाही, कारण नोंदणी कदाचित एफपीओ ची झाली असेल किंवा नसेल. मात्र हे कसे आले की कोणी 1 एकरवाले, 2 एकरवाले, 3 एकरवाले, 4 एकरवाले सगळे शेतकरी आहेत, त्यांना बऱ्याच गरजा आहेत. त्या सगळ्यांच्या गरजा स्वतः ते पूर्ण करू शकत नाहीत, म्हणून त्या गरजा एकत्रित पूर्ण करण्यासाठी एकत्र आलेले. आणि हे सगळे जे छोटे छोटे शेतकरी आहेत ते कसे आहेत? स्कॅटर्ड आहेत. मग ते स्कॅटर्ड असल्यामुळे काय झालेलं आहे, आपण जसं बघितलं त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर नाही, त्यांचा काही प्रभावच पडत नाही ना कुठे. त्यांना कर्ज पाहिजे असलं तरी कोणती बँक दारात उभी करत नाही. मग अशा ठिकाणी या लोकांना हे एकत्र आले तर ते येतील. पुन्हा दुसरी गोष्ट काय की सगळ्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा कोणाला फटका जास्त बसतो? हा बसतो अल्पभूधारक, अल्प अत्यल्पला जास्त बसतो. आणि मग आता यांना जर जास्त नुकसान होणार आहे तर हे नुकसान टाळायचं कसं? तर काही एफपीओ काय करतील? सगळ्या शेतकऱ्यांचा पीक विमा काढून घ्या. हे काय पीक विमा तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून, पण काही एफपीओ काय करतील की माझ्या सदस्य शेतकऱ्यांचा आरोग्य विमा काढेल, माझ्या सदस्य शेतकऱ्यांचा जीवन विमा काढेल, म्हणजे इन्शुरन्स आहे. आणि हा इन्शुरन्स काढतात का? लोक काढतात, पण काही ठिकाणी जाणीव नाही, काही नाही. म्हणजे पीक विमा तर काढणारच काढणार सर्वांचा, कारण हे नुकसान होऊ नये, नुकसान टाळायचं म्हणून हे क्रॉप इन्शुरन्स आहे. क्रॉप इन्शुरन्स बरोबर मेडिकल इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे. अशा पण सर्व्हिसेस बरेच एफपीओ आजकाल देऊ लागले किंवा त्यांनी द्यावं अशी अपेक्षा आहे. की त्याचबरोबर काय आहे की रिसोर्स संसाधन जे आहेत यांची उपलब्धता आणि वाटप. वाटप हा शब्द आला की थोडस त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणून वितरण म्हणतो मी. की गावात सगळ्यांनी खतं विकत आणलेले आहेत सगळ्यांसाठी, कोणीतरी ट्रक अरेंज केलेला आहे, गाडी अरेंज केली, ती गावामध्ये आली आणि सगळ्यांना वितरण केले, पेमेंट केलंय या सदस्यांनी, त्यांना काय. परंतु या सदस्यांना रिसोर्स मध्ये
इनपुट जसे आहेत तसे काही जणांना लोन्स पण पाहिजे असतील, क्रेडिट पाहिजे असतील, तर ते सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम एफपीओ करतील. याचबरोबर एफपीओ काय करतील की एक शेतकरी आहे तो मार्केटिंगचं काही कॉन्ट्रॅक्ट करू शकणार नाही, तंत्रज्ञान हे कुठून मिळू शकणार नाही, आणि जर समजा त्याच्या पिकावर काही कीड व रोग आला तर त्याची फवारणी करून वाचू पण शकणार नाही. मग काय करतील ते, कीड व रोग आहे याच्या फवारणीसाठी निविष्ठा तर उपलब्ध करतीलच, म्हणजे पेस्टिसाइड करतीलच, पण त्याच्याच बरोबर पेस्टिसाइड फवारणी करणारे मजूर किंवा त्यांची टीम असेल, आणि ही मजुरांची टीम जी आहे ते त्यांच्या सगळ्या सदस्यांसाठी उपलब्ध करून देतील. अशा या सर्व्हिसेस हे देतील. याचबरोबर आपल्याला मी जे म्हणत होतो की विक्रीसाठी जे आहे किंवा उत्पादनासाठी करार करायचे असतील तर हे जे करार आहेत हे 1-2 माणसाचं काम नाहीये, परंतु 100-200 शेतकरी एकत्र आलेले आहेत. एफपीओ त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या वतीने करार केले, एफपीओ सर्व सदस्यांच्या वतीने. मग हे सगळं काम करायला 10 लोकांचा गट, 15 लोकांचा गट पुरेसा नाहीये, म्हणून त्यांचं संकट आहे. आणि हे जे सदस्य जेव्हा करतील की विक्री उत्पादनासाठी करार आहे, सर्व सदस्यांच्या वतीने करार होतील, हे काम ते करतील. आणि मग शेतकऱ्यांना जे आहे नैसर्गिक आपत्तीपासून सुद्धा थोडस संरक्षण त्यांच्याकडून मिळू शकतं. कीड रोग आले, गारपीट झाली, पूर आला, अशा वेळेला त्यांचं नुकसान कमीत कमी व्हावं. आणि त्याचबरोबर मार्केटमधल्या काही ज्या अनिश्चितता आहेत, विक्रीमधल्या जे नुकसान होतं तिथलं सुद्धा नुकसान कमी करण्यासाठी करार करतील. तर हा जो मार्केटिंगचा सपोर्ट आहे हा, आणि त्याचबरोबर काही चांगल्या योजना असतील त्या गावामध्ये, त्या चांगल्या योजना आपल्या एफपीओच्या मार्फत राबवण्यासाठी आणतील. कारण कसं होतं, प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन ती योजना कोणती आहे माहीत करणं, ते घेणं, की सगळ्यांसाठी ठिबक सिंचन करायचं करू शकतात ते एफपीओ जे आहे सगळ्यांसाठी ड्रीप. एफपीओ काय करू शकतात, अजून आपली एक मोठी स्कीम आहे की ज्या स्कीम मध्ये आपल्याला रिस्पॉन्स मिळत त्यामुळे आपण परेशान राहतो. कोणती आहे, सीड विलेज. सीड विलेज स्कीम आहे, गावामध्ये एफपीओ आहे, त्याच्या सदस्यांकडे काय करेल, बीजोत्पादनाचं काम घेईल आणि हे बीजोत्पादन करतील. बीजोत्पादन करून हे सीड विलेज वाले काय करतील की आपण तयार केलेलं बीजोत्पादन आहे हे कोणत्या तरी सीड कंपनी बरोबर करार करू शकतात आणि ते बिये विकण्याची पण व्यवस्था करू शकतात, बीजोत्पादन करू शकतात, उपलब्धता करू शकतात आणि काही कंपन्यांमार्फत विक्री करू शकतात. तर अशा प्रकारच्या अनेक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत हे उत्पादक संघ घेऊ शकतात. आपल्याला तर माहिती आहे, आपण आता थोड्या वेळाने त्या ह्याच्यावर जाणार किंवा प्रोसेसिंग करणार, शेतमालाची प्रोसेसिंग करणार आहे. तर ती प्रक्रिया कशी असेल, म्हणजे काढणी आहे, हार्वेस्टिंग ला मदत, त्याच्यानंतर थ्रेशिंगला मदत. कारण छोटा शेतकरी कुठून आणणार थ्रेशर, त्याच्याकडे नाही, मग कोणतरी घेईल, भाड्याने येऊ शकतं. आज कसं झालंय, शहरामध्ये छोटे छोटे लोक आहेत ते काय करतात, अपार्टमेंट मध्ये राहतात आणि आपण बघतो की फ्लॅट मध्ये राहतात. तर आता प्रत्यक्ष बंगल्यामध्ये जायचं तर अवघडच, मग फ्लॅट मध्ये राहायचं तर काय की तिथे प्लंबिंगचं काम आहे, सगळ्यांचं मिळून प्लंबिंग होतं, कॉमन लाईट बिल येतं, वॉचमन असतो. एका माणसाला वॉचमन ठेवणं परवडतं का, नाही, सगळ्यांनी मिळून ठेवलाय, त्याचं काय 400-500 रुपये महिन्याचा खर्च असेल ते देतात, पण एकाच माणसाला 10,000 रुपये देणं शक्य नाहीये. तर या सगळ्या कामामध्ये शेअरिंग जे आहे, रिसोर्स शेअरिंग आणि अवेलेबिलिटी, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की जे एफपीओ तयार करून देईल शेतकऱ्यांच्या वतीने. सो हार्वेस्टिंग आहे, थ्रेशिंग आहे, थ्रेशिंग नंतर प्रोसेसिंग आहे, प्रक्रिया आहे, प्रक्रियानंतर त्याचं स्टोरेज आहे, आणि स्टोरेज झाल्यावर त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे, कुठं ट्रान्सपोर्टेशन, जिथे विक्री करायचंय, आणि या विक्री मध्ये मग मार्केटिंग आहे.
या सगळ्या गोष्टीला सपोर्ट कोण देणार? एफपीओ देणार. FPO will provide support to their member farmers. आणि हे मेंबर फार्मर्सला हा सपोर्ट देण्याचं काम करण्यासाठी एफपीओची रचना आहे किंवा एफपीओची संकल्पना आहे. कारण काय, वैयक्तिक स्तरावर छोटे शेतकरी हे काम करणार नाही किंवा करतील एखाद्या वर्षी, त्याच्यामध्ये फायदा नाही झाला, तोटा झाला तर दुसऱ्या वर्षी सोडून देतील. आता आपण बघतो की बऱ्याच वेळेला आता हार्वेस्टिंग मी पहिल्यांदा लिहिलंय. का लिहिलंय हार्वेस्टिंग? की आम्ही कॉलेजमध्ये शिकलो तेव्हा काय सांगत होते, फळं आणि भाजीपाला जे आहे या पिकांमध्ये हार्वेस्टिंग हे एक फार स्पेशलाइज काम आहे. आणि त्यामुळे काय होतं, फळे भाजीपाला हार्वेस्टिंगची कॉस्ट ऑफ लेबर इज मच मोर दॅन ॲग्रोनॉमिक क्रॉप्स. हे आपल्याला पहिले आपण शिकलेलो आहे आणि ते आहे. पण मला सांगा, आज कापसामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कापसाच्या वेचणीची किंमत किती वाढली आहे? कापूसच परवडत नाही इतके ते वेचणीची किंमत देत आहेत. कारण मजुरांनी ठरवलेलं असतं त्याला 300 रुपये किंवा 500 रुपये रोज पडलाच पाहिजे, त्या दृष्टीने ते त्याचे रेट ठरवतात. सोयाबीनची हार्वेस्टिंग आहे ती महाग झाली आहे, पेरणीचा खर्च वाढलेला आहे, सॉइल प्रिपरेशनचा खर्च वाढलेला आहे. मग आता तो जो खर्च आहे हा परवडत नाही किंवा त्याच्यामध्ये खूप मोठा शेअर गेल्यामुळे आपल्या पदरात काहीच पडत नाही. ग्रॉस इन्कम आहे पण नेट इन्कम काहीच नाही आहे. मग अशा वेळेला शेअरिंग होईल का? कुठून आपल्याला ह्या गोष्टी करताना मदत होईल का? यस, बाय मेकॅनायझेशन. मग मी मोठं मशीन घेऊ शकतो का? नाही. मी कार घेऊ शकत नाही पण टॅक्सीमध्ये कुठेतरी जाऊ शकतो ना एखाद्या वेळेस गरज आहे तिथं. त्या टॅक्सीवाल्याला इथून तिथपर्यंत जायचे 200 रुपये दिले, मला ते सोडलं कारमध्ये, जरी गाडी विकत घेतली नाही तरी. तर नाव सच काइंड ऑफ सर्व्हिसेस आर अवेलेबल इन अर्बन एरिया. आणि त्याच्या बेसिसवर अर्बन एरियामध्ये अगदी सामान्य लोकांचं सुद्धा लाईफ जे आहे ते ठीकठाक चाललेलं आहे. मग अशा सर्व्हिसेस रुरल एरियामध्ये कोणतरी द्यायला पाहिजे. कोण देईल? तर शेतकऱ्याच्या वतीने एफपीओ देईल. ही मूळ संकल्पना एफपीओची, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची. कारण हे जर गट करायचं तर गट काय होईल, 15-20 लोकांसाठी करेल. गटाची एवढी ताकदही नसेल एवढ्या सर्व्हिसेस देण्याची, पण 100 लोक एकत्र आले, 200 लोक एकत्र आले तर ते जास्त पॉवरफुल आहेत, ताकदवान आहेत आणि मग त्या सर्व्हिसेस द्यायला ते सुरुवात करतील. हे उत्पादक संघ म्हणजे काय, नुसतंच संघामध्ये नाव टाकलेलं आहे आणि मी त्या संघाचा सदस्य असं नाहीये. त्या संघाने या सर्व्हिसेस द्यायला पाहिजे आणि या सर्व्हिसेसमुळे काय होईल की माझ्या शेतीमधला खर्च कमी होईल, माझी शेती करतानाची होणारी जी तारांबळ, बेजारी, परेशानी आहे ती कमी होईल आणि त्याचबरोबर मला जे आहे की विक्री करताना सुद्धा मदत मिळेल. अनेक एफपीओ जे आहेत ते काय करू शकतात, अनेक एफपीओ याच्या बरोबरच मार्केट इन्फॉर्मेशन देऊ शकतात आणि बाजार माहिती केंद्र त्यांचं चालवल्यासारखं होऊ शकतं. त्यांच्या 100-200 लोकांना ते बाजारात काय चाललेलं आहे, सोयाबीनचा काय भाव आहे, उद्या काय असू शकतो, पपई आहे, पपई आज हार्वेस्टिंग केलं तर काय मिळतं, दुसऱ्या मुंबईच्या बाजारात काय आहे किंवा दिल्लीच्या बाजारात काय आहे, या सगळ्याची माहिती कोण तयार करणार? ही एफपीओ करणार. एफपीओ याच्या पुढे जाऊन एनसीडीएक्स वर जे आहे स्पॉट एक्सचेंज मध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये जाऊन विक्री पण करू शकतात, करार पण करू शकतात. ह्या सगळे काम एफपीओ करू शकतात आणि हे करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्याच्यासाठी एफपीओला भरपूर सपोर्ट, ट्रेनिंग, प्रशिक्षण, सबसिडी किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत या आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर या सगळ्या एफपीओच्या काही रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा त्यातून येणारे फायदे हे मी तुमच्या पुढे थोडक्यामध्ये मांडलेले आहेत. तर याच्या सोबतच आपण जर बघितलं तर एफपीओ कशात जाऊ शकतं, एक स्वतःची कंपनी तयार करू शकतो आणि ती जी कंपनी करेल त्या कंपनीला ऍग्री बिझनेस करता येईल. मग आता कंपनी ऍक्ट खाली त्याचं रजिस्ट्रेशन, मग त्या रजिस्ट्रेशन मध्ये काय काय बाबी आहेत, रजिस्ट्रेशनचे करण्याचे रूल्स काय आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी तयार कशी करायची, ती नोंदणी कशी करायची, त्याचे वेगवेगळे अप्रोचेस काय आहेत, हे पुढचा भाग झाला. पण शेतकरी उत्पादक कंपनी जर चांगली चालायची असेल आणि त्यातून जर काही भरीव फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडायचा असेल तर आपल्याला आधी
शेतकऱ्यांचे गट पहिल्यांदा चांगले, शेतकऱ्यांचे गट मजबूत झाले की मजबूत FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन त्याच्यात आली पाहिजे. आणि प्रोडक्शनच्या पुढे, कारण आज आपण काय म्हणतो सगळा फायदा कशात आहे, सेकंडरी ऍग्रिकल्चर म्हणजे पेरणी केल्यानंतर पीक पेरणी करून ते काढणीपर्यंत, म्हणजे काढणी झाल्यावर त्याचं जी किंमत आहे तेवढी किंमत, जर समजा 100 रुपये किंमत असेल काढणी झाल्या तर तीच किंमत प्रक्रिया करून, प्रोसेसिंग करून, स्टोरेज करून पुन्हा ग्राहकापर्यंत जाईपर्यंत अजून 100 रुपये वाढतात. म्हणून बघतो ना ह्याच्यापेक्षाही जास्त वाढतात. जर समजा ग्राहकांनी 10 रुपये दिले असतील तर शेतकऱ्याच्या पदरात 3.5 रुपयापर्यंतच येतात. हे रिसर्च आहे. मग 7.5% कुठे जातात, म्हणजे 70% त्यात होणारं ऍप्रिशिएशन कोणाकडे आहे, तर ते विक्री व्यवस्थेमध्ये आहे, पुढच्या सप्लाय चेन मध्ये आहे. आणि मग त्या सप्लाय चेन मधले काही जर समजा रोल्स, काही जर भूमिका शेतकऱ्यांच्या संघटनेनी किंवा म्हणजे FPOनी किंवा एखाद्या चांगल्या स्ट्रॉंग गटाने किंवा शेतकरी उत्पादक कंपनीने घेतल्या तर काय होईल, तिकडे जाणारा जो पैसा आहे तो शेअर शेतकऱ्यांना मिळू शकेल. आणि हे 1-2 अल्पभूधारक शेतकरी करत नाही, करू पण शकत नाही. आपण जरी किती सांगितलं, काही लोक उत्साहाने करतात, एखाद्या वर्ष 2 वर्ष करतात, या मार्केटमध्ये काय त्या मार्केटमध्ये काय, पण त्याची ताकदच कमी पडल्यामुळे ते पुढे चालू शकत नाहीत. मग ही जी आहे हे एकीचं बळ आहे. अनेक लोक एकत्र येतील आणि या आलेल्या लोकांनी शेतकरी उत्पादक संघ बनवतील आणि त्या संघाच्या कार्यक्रमातून, संघाच्या उपक्रमातून ते काय करतील, एक चांगल्या प्रकारचं सर्व्हिसेस उत्पादनाच्या साठी, अगदी जमीन तयार करण्यापासून, पेरणीपासून, विडिंग आहे, विडीसाईडचा फवारा आहे, किंवा वेचणीसाठी मजूर आहेत, काढणीसाठी मजूर आहेत, मळणीसाठी आहेत, सोयी सुविधा उपलब्ध करून देतील. त्यानंतर प्राथमिक प्रक्रिया आहे, गोदामाची अरेंजमेंट करून देतील. हे सगळं यांच्याकडून अपेक्षित आहे. आणि हे जिथं केले आहे त्याच उत्पादक संघाने खूप पुढे प्रगती केली आहे आणि त्या प्रगतीचा फायदा हा योग्य प्रपोर्शन मध्ये त्यांच्या सदस्यांमध्ये त्याचं वितरण किंवा वाटप करण्याचं जे एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे, ते म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. आणि शेतकरी उत्पादक कंपनी कशी आहे, मातृमाना हे काम करणारे खूप होते. सहकारी सोसायटी नाहीत का गावामध्ये, आहे. काही बिझनेस हाऊसेस आहेत, ते पण शेतकऱ्याकडून डायरेक्ट करारावर खरेदी करतात. पण शेतकरी उत्पादक कंपनी हे जे आहे ना, इट इज अ हायब्रिड मॉडेल. हायब्रिड मॉडेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये सहकार चळवळीतल्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये बिझनेस मधल्या काही किंवा बिझनेस हाऊसेस जे करतात त्याच्यातल्या चांगल्या इफिशियंट प्रॅक्टिसेस पण आहेत. म्हणजे एकीकडे सामाजिक दृष्टिकोन पण आहे, जे कोऑपरेटिव्ह बिझनेसेसचा असतो, सदस्यांना पण फायदा मिळून दिला पाहिजे. बरं, फक्त सदस्यांना द्यायचा तर दुसऱ्या कोणाला त्याच्यामध्ये एंट्री द्यायची नाही, त्याचे बायलॉज नियम असतात. आणि ते पण आहे, भांडवल सुद्धा कसं उभारायचं त्याच्यावर मर्यादा आहेत किंवा म्हणजे नियम घालून दिले. एक कोऑपरेटिव्ह सिस्टमचे बेनिफिट आणि दुसरे बिझनेस नेटवर्क किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनचे बेनिफिट्स एकत्र आणून शेतकरी उत्पादक कंपनी याची संकल्पना तयार केलेली आहे. आणि ती जी संकल्पना आहे ती एकदा आपण नीट समजावून घेऊ, मग त्याचे नियम समजून घेऊ आणि त्यातून शेतकरी उत्पादक कंपनीने काय करायचं आहे पुढे याच्याबद्दल सुद्धा आपण म्हणजे पूर्ण माहिती घेऊया. तर आता मला एक विचारायचं आहे की अजून काही वेळ व्याख्यान चालू ठेवायचंय का, आता 1 वाजल्या तर इथे थांबायचं आणि उद्या पुन्हा शेतकरी उत्पादक कंपनी बरोबर विस्ताराने 2 तासाचं सेशन घ्यायचं आहे, काय आपली हे आहे, मला फीडबॅक द्या. किंवा काही प्रश्न असतील तर ते पण आपण विचारा. हॅलो. हा सर जी. बोला. हा नाही शिशू हा, बोलतो. सर. हा काही नाही म्हणजे काही प्रश्न विचारायचे, प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर विचारू द्या. किंवा आपण आता शेतकरी उत्पादक कंपनीचा आहे, आता मी शेतकरी उत्पादक संघाबद्दल बोललो आहे. आता याच्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी करून त्या कंपनीचा कसा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो ते बोलायचे. पण तो विषय सुरू झाला की अजून 1 तास 2 तास तरी निदान लागणार आहेत.
म्हणून मग हा, ते बरोबर. सुरू करायचं का इथे थांबायचं याबद्दल आपली किंवा आतापर्यंत जे काही झाले चर्चा त्याच्यात काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार, बोला. शेतकरी हा. उत्पादक जो संघ कुणाला- आपल्याला कुणाला स्थापन काय करायचा आहे, हो हो. त्याच्यासाठी आपल्याला किती सदस्य लागतील कमीत कमी? हा, आता याच्यासाठी काय आहे, नियम जर बघितलं तर कमीत कमी 10 सदस्य. म्हणजे त्याला फार हे ठेवलेलं आहे मोकळं, की तुम्ही गाव पातळीवर करू शकता किंवा क्लस्टर ऑफ विलेज मध्ये 2-4 गावांमध्ये करू शकता किंवा एक अगदी पूर्ण तालुका किंवा जिल्ह्याच्या स्तरावर करू शकता. तर हे सगळं मोकळीक ठेवलेली आहे. परंतु माझं जे अनुभव आहे की गाव पातळीवर कमीत कमी 2-3 ग्रुप जर असतील, म्हणजे एका गटामध्ये 15-20 शेतकरी, तर 2 किंवा 3 गटामध्ये 40-50 शेतकरी तरी असावेत. म्हणजे त्याला काय होईल, बळ येतं, म्हणजे बळकटी येते. नाहीतर मग काय होईल, फार अगदी कमी सदस्य आहेत तर मग ते काय, त्या सदस्यांसाठी कोणीतरी चालवलेली कंपनी असे होऊन जाते. आणि म्हणून आपल्याला एक चांगलं मॉडेल जे आहे, जसं आपण MSCP प्रकल्पामध्ये जागतिक बँकेच्या वतीने जो प्रकल्प राबवला, त्यात काय करत होतो की क्लस्टर ऑफ विलेजेस निवडत होतो. क्लस्टर ऑफ विलेजेस मध्ये साधारणतः 2 किंवा 3 गावामध्ये 20 ते 25 शेतकऱ्यांचे गट, म्हणजे एका गावामध्ये किती झाले, 6-7 गट असे गट करत होतो. आणि त्या गटामधले 250 ते 300 शेतकरी एकत्र आणून त्याचा उत्पादक संघ आणि त्या उत्पादक संघाची कंपनी करत होतो. हे एक सर्वमान्य किंवा या मधून त्यातल्या त्यात चांगलं असं मॉडेल आहे. आता तुम्हाला जे मी म्हणलो ना की उद्या मी हे वेगवेगळे मॉडेल आहेत शेतकरी उत्पादक कंपनीचे, त्याच्या नियमानुसार काय करू शकतो, अगदी 11 लोक मिळूनही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात किंवा उत्पादक संघ स्थापन करू शकतात. पण ते जर करणार असतील तर मग ट्रेडिंग कोण करणार, ते 11 लोकच करणार. संकलन कोण करणार, प्रोसेसिंग कोण करणार, ते 11 लोक. मग ते 11 लोक एका बिझनेसमॅन सारखं काम करायला सुरुवात होते. पण जर समजा उत्पादक संघ मध्ये 100-200 शेतकरी असतील तर त्या प्रत्येकाचं हित जपण्यासाठी त्या ठिकाणी पहिली प्राथमिकता दिल्या जाते. म्हणून आपल्याकडे एक 5-6 शेतकऱ्यांचे गट एका गावात असावेत अशी संकल्पना आहे. सर, त्याचं रजिस्ट्रेशन कुठं करावं लागणार आपल्याला जर करायचं म्हणलं तर? याचं रजिस्ट्रेशन आहे, कंपनी रजिस्टर्ड ऍक्ट आहे. त्याचं आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये डिटेल माहिती. नाही रजिस्ट्रेशन शेतकरी उत्पादक संघाचं रजिस्ट्रेशन आपल्याला कुठं करता येईल? त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही आत्मामध्ये पण करू शकता आणि त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही चॅरिटेबल कमिशनर कडे पण करू शकता. म्हणजे त्या जे आपले 5-6 जर गट असले तर त्याचं 5-6 गट. अकाउंट हे लागणार हा. समजा. 5-6 गट आहेत, त्याचं फेडरेशन बनवायचं आणि त्या फेडरेशनची नोंदणी करून टाकायची आत्माकडे. ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. सर, मी कृषी पर्यवेक्षक जिंतूर मुकुंद खिस्ते बोलतो. हा नमस्कार, बोला. नमस्कार सर. सर, मला एकच सर, फेडरल ही संकल्पना खूप व्यापक आहे. हो हो सर, मग म्हणजे असं आपल्या परिसरात ऐकून नाही सर, जर समजा गावातील यापूर्वीच आत्म्यामार्फत जे वेगवेगळे बचत आपलं शेतकरी गट जर ऑलरेडी नोंदणी झालेले असतील, हो तर मग त्याचं फेडरल ग्रुप तयार करून हो असं एक सर, म्हणजे आपल्याला असं प्रेझेंटेशन साठी एखादं उदाहरण देता येईल का आपल्या लातूर किंवा औरंगाबाद मराठवाड्यामध्ये सक्सेस झालेले? मराठवाड्यामध्ये आता हे बघा 14 फेडरेशन, आपला 14 शेतकरी उत्पादक संघ आधी स्थापन केले आणि त्याच्यातून पुन्हा काही शेतकरी उत्पादक कंपन्या झाल्या. तर या कंपन्यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी तुरीची शासकीय खरेदी पण केली, म्हणजे खूप चांगले कामं केले. कांद्याचं बीजोत्पादन पण केलं औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये जे आहे. त्याच्यानंतर यांनी सोयाबीनचं सीड प्रोडक्शन घेतलं. गंगापूर तालुक्यामध्ये एक कंपनी आहे त्यांनी. तर सोयाबीनचं सीड प्रोडक्शन मध्ये जेव्हा सोयाबीनचं बीज मिळत नव्हतं तेव्हा त्या गावामध्ये सीड भरपूर अवेलेबल झालं आणि सीड विक्रीतून त्यांनी पैसे कमवले. तर प्रक्रिया करणारे आहेत. आणि मी औरंगाबाद जिल्ह्यात काम करत असताना मी 14 कंपन्यांबरोबर मी डायरेक्ट काम केलेलं आहे, तिथला माझा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या अनेक कंपन्या सुरुवातीच्या वेळेला प्रशिक्षणामध्ये मी सोबत होतो. पण आपली महाराष्ट्रातली तर खूप गाजलेली कंपनी की सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, तर त्यांचं तर म्हणजे आज 200-250 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि त्यांच्या नाशिक जिल्ह्यामधली ती कंपनी आहे आणि खूप मोठं एक्सपोर्ट पर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर अशा खूप यशस्वी आहेत. आणि शेतकरी उत्पादक कंपनी आणि FPO
हे काय करू शकतात, त्याच्यात काय जादू आहे, हे आपल्याला पूर्णपणे उद्याच्या सत्रामध्ये समजेल. ओके सर, थँक्यू सर. येस. उद्या आहेत का तुम्ही ट्रेनिंग मध्ये? मी उद्या आहे सर. बर बर. तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते काढून ठेवा. हो सर. मला काय होईल, विशेषतः प्रश्नांना उत्तर देण्याचं जास्त आवडेल, कारण मी जनरल माहिती सांगत राहील पण ती तुमच्या कामाची आहे का नाही हे समजत नाही मला. तर त्यामुळे आपले पण काही प्रश्न असे आले तर चांगले. आज छान प्रश्न विचारला तुम्ही, धन्यवाद. ओके सर सर. मी पण परभणीतच आहे. अरे वा. आणि मी 2-4 म्हणजे 4 गट चालवतोय सध्या आमच्या गावामध्ये. बर. तर चांगलं आहे. या गटाचं सुद्धा पूर्वी आपण विस्ताराच्या कामामध्ये कृषी मंडळ करत होतो. आता आपण त्याचं उत्पादक संघ तयार करू शकतो आणि त्याचे पुढे कंपनी पण नोंदणी करता येते. चांगलं आहे. मी जरी औरंगाबाद मध्ये नोकरी झाली तरी मी शिरड शहापूरचा राहणार आहे. औंढ्याच्या जवळ माझं गाव आहे आणि आता हिंगोली जिल्ह्यात गाव गेलेले, पण परभणी हिंगोली सगळीकडे पुष्कळ काम केलेलं आहे त्यावेळी. अजून काही प्रश्न आहे? उद्याच्या सत्र सर डॉक्युमेंटेशन विषयी थोडस सांगा. हा, येस येस. शेतकरी उत्पादक कंपनीला काय डॉक्युमेंट्स लागतील, त्यानंतर मी काय करतो, काही गोष्टी ज्या आहेत त्या पीपीटीच्या द्वारे द्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे ज्याच्यात तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे उद्या माझा प्रयत्न राहील की डॉक्युमेंट्सची यादी काय लागतं, काय काय त्याचे बायलॉज आहेत. कारण आता शेतकरी उत्पादक कंपनी केली की ते बिझनेस झाला. आता शेतकऱ्यांना वाटतं बिझनेस झाल्यावर आम्हाला शेतकऱ्यासारख्या काही सवलती मिळत नाहीत ना, कारण त्याच्या मग जनरल बॉडी तयार करावं लागते, जनरल बॉडीची मीटिंग करावं लागते, त्याचं पुन्हा खर्चाचं ऑडिट येतं सीए कडून, त्याच्यावर जे काही मिळकत आहे त्याच्यावर टॅक्सेस येतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळं बघावं लागतं. नाहीतर मग हे कोणीकडून आपण याच्यात पडलो असं वाटतं. तर त्या सगळ्या गोष्टी एकदा जाणून घ्यायच्या. पण त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक महत्वाचं संकल्पना आहे की जी आपल्याला उद्या विस्ताराने सांगेल की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ आहे त्यांनी सदस्यांना काय केलंय की समजा एखादा संघ यशस्वी झाला आणि त्यांनी एखाद्या संघामध्ये की 300 लोक आहेत आणि 300 लोकांना त्यांना 3 कोटीचा फायदा झालेला आहे. 3 कोटीचा फायदा झाला तर काय झालं, हे याला जर त्यांनी डिव्हिडंड द्यायचं ठरवलं, त्यांनी डिव्हिडंड काय ठरवलं की आम्ही फक्त 30 लाखाचा डिव्हिडंड देणार, वाटप करणार. तर 300 शेतकरी 10-10 हजाराचा डिव्हिडंड प्रत्येकाला मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त जर वाटप करायचं ठरवलं तर ते म्हणजे एक छोटा शेतकरी आहे, जसं आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, ती कंपनीचा फायदाच असेल तर त्या कंपनीच्या शेअरवर आपल्याला फायदा मिळतो, परतावा मिळतो. तसंच आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आपल्याला भागी म्हणजे त्याच्यामध्ये सामील झाल्यामुळे ती कंपनी यशस्वी व्हावी, सगळ्यांचं उत्पन्न वाढावं आणि त्या उत्पन्न वाढल्यानंतर बिझनेस जो होईल त्या बिझनेस मधून आपल्याला पण काही जास्तीचे पैसे मिळवता येतील असं होऊ शकतं. आणि म्हणून तो आहे. पर याच्यामध्ये पुन्हा कसं आहे, फक्त सदस्यांनाच एंट्री आहे, दुसरा कोणी त्याचं शेअर घेऊ शकत नाही. तर त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये उद्या बघूया. अजून काही प्रश्न आहे? तर उद्याचा विषय असेल शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना आणि व्यवस्थापन. तर स्थापनामध्ये सगळे त्याचे डॉक्युमेंटेशन वगैरे बद्दल माहिती असेल, नियमाबद्दल माहिती असेल आणि त्याच्यानंतर त्याचं एक कंपनी स्थापन केली तर त्यातून काय आपल्याला साध्य करायचं आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या संबंधी माहिती असेल. शिरडकर साहेब घाटगे बोलतोय. सर हा सर. नमस्कार नमस्कार. काय नाही, थोडस ह्याच्यामध्ये गटाचं ग्रेडेशन वगैरे झालं की नाही मला माहित नाही. त्याच्यावर ते करतात गटाचं ग्रेडेशन वगैरे, ते पण मला वाटते सांगितलं. आणि गट ज्यावेळेस एखाद्या बँक साठी ज्यावेळेस अप्रूव्ह होतात तर त्यावेळेस त्यांच्याकडे म्हणजे कुठले डॉक्युमेंटेशन पाहिजे किंवा कुठले स्टँडर्ड त्यांचे पाहिजे किंवा ते म्हणजे साठी ते सुद्धा थोडं सांगण्याची गरज आहे. म्हणजे गट म्हणजे आपण आज काय केलेलं आहे, गट स्थापन करा म्हणजे
तर त्याचं ते केलं ते थोडस बरोबर त्याचं डिटेल आम्ही काल पण घेतलं सर आणि आज थोडस म्हणजे पुन्हा रिकॅप सारखं रिपिटेशन केलंय त्याचं. तर हो हो कारण ते लक्षात येत नाही आपल्या लोकांना किंवा गट आले असते हो काय documentation पाहिजे काय पाहिजे हो हो मध्ये उतरेल आणि तर थोडस तर मला वाटतं येस येस उद्याच्या प्रेझेंटेशन मध्ये सर मी गटाचे कागदपत्र शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपनीसाठी काय लागतं आणि त्याचबरोबर याचे पुढे व्यवस्थापन कसं करायचं आहे. ओके ओके आता बऱ्याचशा वेळेस कसं आहे बरं का सर खाली थोडस ह्या विचार करा की जनरली आता FPC मध्ये सांगतात की त्याला रेकॉर्ड तर थोडा आवाज सर आवाज सर आपला आवाज आहे ना आवाज थोडा स्पष्ट यायलाय क्लिअर येईन सर आता येते हा येस सर आता यायला सर आता यायला तर त्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे की ज्यावेळेस एखादं म्हणजे एफपीओ किंवा एफपीसी आपण थोडक्यात एफपीसी धरा एफपीसी ज्यावेळेस करायची म्हणलं तर कुठलाही बिझनेस वगैरे करायचं ठीक आहे आपण एफपीसी करावा हो हो आणि शासनाच्या सुद्धा आता बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या एफपीसी रिलेटेडच आहे म्हणजे बरोबर आहे. आता मोठ्या ज्या सबसिडीज आहेत ते इंडिव्हिज्युअल माणसाला किंवा शेतकऱ्याला ठेवलेलं नाही हो सगळ्या ज्या सबसिडीज आहेत त्या राईट सगळ्या एफपीओ किंवा एफपीसी शक्यतो एफपीसी ला केलं हो पण एफपीसी करायची म्हणलं की जसं आपण म्हणतो की तो त्याला एक लिगल स्टेटस येते त्याच्यानंतर हो. मग रेकॉर्ड कीपिंग आहे त्याचं ऑडिट आहे त्याचं हो. टॅक्सेशन आहे त्याचं सर्टिफिकेशनचे कंप्लायन्सेस आहेत अशा हो. प्रकारच्या वेगवेगळ्या बाबी जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात येस आणि सर बेसिकली शेतकरी हे करायचं म्हणलं नोंदी वगैरे म्हणलं की थोडस घाबरत नको म्हणतात तर हा. थोडस मग त्याच्या अगोदरची स्टेप म्हणून एफपीओ कशा प्रकारे आपण बिझनेस वगैरे किंवा हे चांगल्या पद्धतीने करू शकतो हे थोडस जर हे झालं तर मला वाटतं त्याच्यात पण एक लोक म्हणजे एफपीओ जे आहेत आज एफपीओ म्हणलं की एफपीओ सुद्धा ऍज गुड ऍज गट जसं आहे तसं लोक त्याला म्हणजे कन्सिडर करतात बरोबर आहे. तर हे सुद्धा FPO बिझनेस मध्ये उतरायचं असेल इनिशियल स्टेज मध्ये किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटी कॅरी ऑन करायच्या असतील हो. तर ठीक आहे तर त्या इकडं लिगल भानगडीमुळे जर लोक तिकडे जात नसतील एफपीसी मध्ये तर फर्स्ट फेज मध्ये एफपीओच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण म्हणजे काही हे करू शकतो थोडस Yes, yes. बिझनेस म्हणा किंवा ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकतो हो. हे जर थोडस हे केलं तर मला वाटतं बरं होईल म्हणजे उद्या तुमच्या ह्याच्यातून थोडस आलं सर खूप चांगली सूचना आहे माझं पण तेच मत असतं नेहमी की एफपीओ म्हणजे काय मोठा गट आहे 4 शेतकरी गटाचं एकत्र आहे किंवा 10 शेतकरी गटाचा मोठा गट आहे म्हणून त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी जरा अडचणी कमी येतात तर पण त्याच्यामध्ये बिझनेस मध्ये कसं करायचं ऍग्री बिझनेस विथ एफपीओ हे थोडं आपण विस्ताराने उद्या घेतो आणि एक एफपीओ अलॉंग विथ स्पेशलाइज ग्रुप म्हणजे एक समजा 4 गट आहेत तर 4 गटामध्ये एक गट असा इनपुट मॅनेजमेंट करणार आहे दुसरा गट विक्री व्यवस्थापन करणार आहे तिसरा गट जो आहे टेक्नॉलॉजी आणून त्याचं सगळ्या शेतकऱ्यांना देणार आहे तर असे स्पेशलाइज ऍक्टिव्हिटी करणारे गट आपल्याला अंडर एफपीओ कसे डेव्हलप करायचे आणि त्या ऍक्टिव्हिटीमुळे एकमेकांचा म्हणजे सहकार्याने सपोर्टने कसा बिझनेस डेव्हलप करायचा हे उद्या व्यवस्थित सांगतो आणि थोडस सिरियस आहे याच्यामध्ये एखादा उद्देशाला तुम्हाला जर म्हणजे 5 मिनिटाच्या डिस्कशन साठी झाल्यानंतर म्हणा किंवा त्याच्या अगोदर म्हणा हे जे समजा एक गट चांगला एक एफपीओ चांगली किंवा एखादी कंपनी चांगली ह्यांचं ऑनलाईन आपल्याला अटॅच करून थोडस जर लोकांना सांगता आलं लोकांचा कॉन्फिडन्स परत वाढतो की नाही अशा प्रकारे होऊ शकते आणि परत समजा इन फ्युचर समजा एखाद्याला एफपीओ करायचं एखाद्याला काही एफपीसी करायची किंवा एखादा चांगल्या गट आहे मग त्याला व्हिजिट द्यायची समजा गट स्थापन करत असताना कारण कसे असं आपण किती सांगितलं ना जोपर्यंत जसं म्हणतो ना आपण बघितल्याशिवाय म्हणजे विश्वास बसत नाही तर ह्या लोकांना मग स्थापन करायचं तर जा भाऊ अमुक ठिकाणी एक अशी कंपनी आहे औरंगाबादमध्ये गुप्ताबादला अशा कंपनी आहे चव्हाण नावाचं तिथे घेतली त्यांनी असं केलेलं आहे याची दिवसला अटॅच केलेली याची बिझनेस करतात तर हा जे आहे ना हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येऊ शकतो तर थोडस हे 5-5 मिनिटाचं ह्या लोकांना जर आपण उद्याच्याला ह्याच्यामध्ये जर जोडू शकतो त्यांचे जर एक अनुभव जे आहे
त्या ठिकाणी किंवा विस्तृत आता काय बी असेल ते ती जर ठेवता आली तर मला वाटते चांगलं होईल. तर उद्याच्या तुम्हाला तसं जर अटॅच करून ठेवता आलं तर बघा पुढचं एक गट चांगला असेल किंवा एक एपीसी चांगली असेल त्याला पण अटॅच केलं तर चांगलं आहे. चालतं शोधू सर आपण आणि एखाद्याला हे जॉईन करायला लावतो आपण. ओके ओके हो सर. येस सर. थँक्यू सर. चांगलं आहे, सर. कुणाचे काही आणखी प्रश्न असतील तर कृपया नाव आणि ठिकाण सांगून विचारावे. जर प्रश्न नसतील तर मग आपण या ठिकाणी सर आपल्याला थांबायचंय ना. हा चालेल मग आता, कारण तो विषय सुरू केला तर मग एक अजून अर्धा ते 1 तास लागेलच. बरं मग उद्या कंटिन्यू ठेवायचे ना. हा उद्या करूया. उद्याच्या सत्रात आपण काय करू, जसं आता गाडगे सरांनी सूचना दिली, आपण एक 2-3 FPO जे आहेत, खुलताबादला एक चव्हाण म्हणून आहेत, त्यांचं आहे. त्यानंतर एक वेरूळच्या जवळ एक FPC आहे, त्यांचं आहे. आणि सिल्लोडमध्ये धारकर आप्पा आहे. त्या तिघांचा फोन नंबर घेतो मी आणि फोनवर विचारतो. जर कोणी त्यापैकी अवेलेबल असेल तर 15-20 मिनिटं आपल्या सेशन मध्ये येऊन त्यांचे अनुभव त्यांना सांगा म्हणून विनंती करतो. हो सर करू आपण. चालतं. प्रश्न मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. सरांनी आज आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजकता विकास या मुख्य विषयाखाली आपल्याला आज शेतकरी उत्पादक संघ या बाबतीत आपल्याला जसे शेतकऱ्यांनी एकत्र येणं, त्याच्यानंतर त्यांचे छोटे छोटे ग्रुप तयार करणं आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्या ग्रुपचे पुन्हा शेतकरी उत्पादक संघ तयार करणं या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. उद्या ह्या संघातून कंपनीची कशी निर्मिती होती या बाबतीत सर आपल्याला उद्या मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कंपनी एकदा स्थापन झाल्यानंतर त्या कंपनीनं म्हणजे जिवंत राहण्यासाठी, म्हणजे तिचं फंक्शनल राहण्यासाठी कशा प्रकारे कामकाज करायला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या बाबतीत उद्या आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांचं रामितीच्या वतीने आभार मानतो. तसेच जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी सुद्धा ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झालेले आहेत, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. तसेच आमच्या रामिती संस्थेचे प्राचार्य श्री उमेश घाडगे सर सुद्धा आज ह्या सेशनला जॉईन होते व त्यांनी सुद्धा आपल्या स्वतः काही मौलिक सूचना आम्हाला केलेल्या आहेत, त्याची उद्या आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. त्यांचा सुद्धा मी आपल्या रामितीच्या वतीनं आभार मानतो. आणि आजचं जे सेशन आहे हे मार्गदर्शकांच्या परमिशननं इथं संपलं असं जाहीर करतो. आणि उद्या आपण 11 वाजता शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती व व्यवस्थापन याविषयी आपण उद्या मार्गदर्शन सरांकडून घेऊया. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. सर्वांना आभारी आहे. रामेती आणि गाडगे सर आणि सिसोदिया सर या सर्वांचा आभारी आहे. आपण सर्वांनी या सेशन मध्ये चांगला प्रतिसाद दिला त्याप्रमाणे आपला आभारी आहे. आणि गाडगे सरांच्या सूचनेनुसार काही उद्या बदल करून आपलं सेशन उद्याचा अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार. सर्वांना विनंती आहे की समजा ज्यांचं नाव